तुम्ही पुन्हा कोविड सारख्या परिस्थितीला सामोरं जायला तयार व्हाल का? हा प्रश्न मी तुम्हाला यासाठी विचारते कारण पंतप्रधान मोदींनी याबाबत भाष्य केलंय. इस युद्ध के कारण दुनिया में जो कठिन हालात बने हैं उनका प्रभाव लंबे समय तक बने रहने की आशंका है। इसलिए हमें तैयार रहना होगा। हम कोरोना के समय भी एकजुटता से ऐसी चुनौतियों का सामना कर चुके हैं। अब हमें फिर से उसी तरह तैयार रहने की आवश्यकता है। पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत एक महत्त्वाचं निवेदन केलं. इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढता तणाव आणि त्याचे जागतिक परिणाम लक्षात घेता पंतप्रधान मोदींचं हे भाषण महत्त्वपूर्ण होतं. पंतप्रधान मोदींनी संभाव्य जागतिक इंधन संकट, जागतिक पुरवठा साखळी स्थितीसंदर्भात चर्चा केली. तसेच कोरोनाच्या परिस्थितीला जसं सामोरं गेलं तसंच आपण आता तयार राहायला हवं असंही ते म्हणाले. इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धावर भाष्य करताना 13 मार्च 2026 ला सरकारनं हे सांगितलं होतं की सगळी परिस्थिती आटोक्यात आहे. कोणत्याही प्रकारे घाबरण्यासारखं कारण नाहीये. पुरेसा इंधन साठा आपल्याकडे शिल्लक आहे. पण आता 23 मार्च 2026 ला पंतप्रधान मोदींनी हे सांगितलं की कोविडमध्ये जसा संयम तुम्ही दाखवला, जशी हिंमत दाखवली तशी आताही दाखवावी लागणार आहे. पंतप्रधान मोदींचं हे वाक्य फार महत्त्वाचं आणि खूप मोठा इशारा देणार आहे. मोदींचं हे भाष्य आपल्याला गांभीर्यानं घ्यावं लागेल. कारण याआधीही जेव्हा 13 मार्च 2020 मध्ये सरकारनं सांगितलं होतं की सगळं सामान्य आहे, चिंता करायची गरज नाहीये, कोरोना हा काही गंभीर नाहीये. पण 24 मार्च 2020 ला संध्याकाळी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आणि 25 मार्चला संपूर्ण भारतात लॉकडाऊन जारी करण्यात आला. 30 जानेवारी 2020 ला कोविडचा भारतात शिरकाव झाला आणि त्यानंतरची परिस्थिती तर तुम्हाला माहितीच आहे. सगळेजण आपापल्या घरात बसले होते. त्यातल्या त्यात महाराष्ट्र हे देशातील कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव झालेलं राज्य बनलं होतं. त्यामुळे आपल्याला आधीच सगळ्या गोष्टींचं नियोजन करून ठेवणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याला खूप अलर्ट राहावं लागणार आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हानेही उभी राहिली आहेत. ही आव्हाने आर्थिक, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आणि मानवतावादी आहेत. युद्धग्रस्त देशांशी भारताचे व्यापक व्यापारी संबंध आहेत. ज्या प्रदेशात हे युद्ध सुरू आहे तो प्रदेश जगभरातील इतर देशांसोबतच्या आपल्या व्यापारासाठी एक महत्त्वाचा मार्ग आहे. विशेषतः हा प्रदेश आपल्याला कच्च्या तेलाची आणि वायूची मोठी गरज भागवतो असे पंतप्रधान म्हणतात. सरकार संवेदनशील, दक्ष असून सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. भारताला जिथून कच्चे तेल, गॅस आणि खते यासारख्या जीवनावश्यक वस्तू मोठ्या प्रमाणात मिळतात ते आता युद्धानंतर जलवाहतूक अधिकाधिक आव्हानात्मक झाली आहे. भारतानं कच्च्या तेलाची आयात केवळ 27 देशांवर मर्यादित न ठेवता ती 41 देशांपर्यंत विस्तारली आहे, ज्यामुळे आपली एकाच देशावरची अवलंबनता कमी झालेली आहे. पश्चिम आशियातील परिस्थिती चिंताजनक आहे. हे संकट लवकरात लवकर संपवण्यासाठी सर्वांनी तोडगा काढावा असे आवाहन संपूर्ण जग करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेली जागतिक आव्हाने दीर्घकाळ टिकण्याची शक्यता आहे. पण ज्याप्रमाणे भारतानं एकजुटीनं कोरोना महामारीवरती विजय मिळवला त्याच धैर्यानं आपण या संकटाचाही सामना करू असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत व्यक्त केला होता. देशाकडे सध्या 53 लाख मेट्रिक टन धोरणात्मक पेट्रोलियम साठा उपलब्ध असून अतिरिक्त 65 लाख मेट्रिक टन साठवणुकीवर काम सुरू आहे. याशिवाय देशातील कोळसा उत्पादने सलग दुसऱ्या वर्षी 1 अब्ज टनाचा टप्पा ओलांडल्यामुळे उन्हाळ्यातील विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा साठा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे लॉकडाऊन लागू अगर न लागू आपण आपल्या तयारीत असलेलं बरं. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.